नागपूरमध्ये युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन, पोलिसांसोबत धक्काबुक्की. पीएम इज सरेंडर घोषणांनी परिसर दणाणून गेला. AI समिट दरम्यान पंतप्रधान यांच्या निषेधार्थ आंदोलन केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ आज युवक काँग्रेसतर्फे देशभर आंदोलन पुकारण्यात आले. त्याच अनुषंगाने नागपूर येथे अशोक चौक परिसरात युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पीएमएस सरेंडर आणि केंद्र सरकारविरोधी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. पोलिसांनी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर युवक काँग्रेस पदाधिकारी व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. तरीही कार्यकर्त्यांनी माघार न घेता आंदोलन सुरू ठेवत सरकारविरोधात जोरदार निषेध नोंदवला. भारतीय जनता पक्षाकडून युवक काँग्रेस देशाची प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप केला जात असला तरी देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा धोक्यात आणण्याचे काम स्वतः नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार करत असल्याचा घणाघाती आरोप आंदोलनादरम्यान करण्यात आला. एप्स्टीन फाईल्स प्रकरण समोर आल्यानंतर जनतेचे लक्ष मूळ प्रश्नांपासून हटवण्यासाठी राजकीय दिशाभूल केली जात असल्याची टीका करण्यात आली. तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांच्या शैलीतील राजकारण देशात राबवले जात असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. या आंदोलनात युवक काँग्रेसच्या वतीने अक्षय हेटे, मेहुल अडवाणी, रमण पैगवार, अनुराग भोयर, मिथिलेश कन्हेरे, सुशांत लोखंडे, अभिजित ठाकरे, आलोक कोंडापूरवार, श्रीकांत ढोलके, रवी पराते, निखिल वानखेडे, आयुष राऊत, समीर तिमांडे, शिवम चौधरी, साहिल मोहोड, सुबोध बोधनकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. युवक काँग्रेसने स्पष्ट इशारा देत सांगितले की लोकशाही दडपण्याचा प्रत्येक प्रयत्न रस्त्यावर उतरून परतवून लावला जाईल आणि जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष आणखी तीव्र करण्यात येईल. यांनी आपला एप्स्टीन फाईल वगैरे प्रकरण दाबण्यासाठी AI समिटचा एक दिखावा जो केला जगासमोर, त्याच्यामध्ये युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी मित्र आहे त्यांनी पूर्ण जगासमोर नरेंद्र मोदी सरेंडर करण्यामध्ये एक्सपर्ट आहे, AI नाही. त्याच्यासाठी आमचे पदाधिकारी त्या AI समिटच्या आतमध्ये घुसून त्यांनी एक विरोध प्रदर्शन जे केलं त्याला आता भाजपचे जे पिलावळ आहे हे भारताची बदनामी झाली असं एक फेक नेरेटिव्ह भारतामध्ये तयार करण्याचा प्रयत्न करत आहे आणि राहुलजींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतात आहे. नरेंद्र मोदी हा इतका घाबरट माणूस आहे की त्यांनी आता झालेल्या अधिवेशनमध्ये पंतप्रधानाचं जे भाषण असतात ते सुद्धा केलं नाही आणि त्यांनी असं फेक नेरेटिव्ह तयार केलं की काँग्रेसचे महिला सांसद त्यांच्यावर हमला करणार होते. हा जो 56 इंचीवाला फेकू पंतप्रधान आपल्या देशाला लाभलेला आहे, यांनी जर हिंमत असती तर हे पंजाब बॉर्डरवरनं पळाले नसते, त्या पंजाबमधनं हे अधिवेशनातनं पळ काढला नसता. यांच्याकडे आता देशाला द्यायला काही उत्तर वाचलेलं नाही आहे. AI आपण बघितलं, AI समिटमध्ये फेक रोबोट, चायनाचा रोबोट इंडियाच्या नावाने त्यांनी रिप्रेझेंट केला, जो चायनाने एक्सपोज केला की हा रोबोट हा चायनाचा आहे म्हणून. तर असा खोटं बोला पण रिटून बोला आणि त्यांचे पिलावळ जे कालपासनं संपूर्ण भारतभर महाराष्ट्रावर जमा होऊन जे राहुलजींचा विरोध करत आहे याचा तीव्र निषेध म्हणून आज युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही नरेंद्र मोदी मुर्दाबादच्या घोषणा देत आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो. नेमकी तुमची विषय काय, नेमका विषय काय, म्हणजे तुम्ही एप्स्टीन फाईलच्या विरोधी? एप्स्टीन फाईलचं प्रकरण दाबण्याकरिता यांनी पूर्ण देशासमोर AI समिट नावाचा एक कार्यक्रम करोडो रुपये खर्च करून घेतला. त्याच्यामध्ये युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आतमध्ये शिरून नरेंद्र मोदींची प्रतिमा काय आहे, सरेंडर झाले आहे, डोनाल्ड ट्रम्पच्या बोलण्यावर नाचतात आहे, हे सगळं उघड केलं. तर आता यांना मिरच्या झोंबल्या, तर मिरच्या झोंबल्यामुळे यांनी आता देशाची बदनामी होत आहे म्हणून कालपासनं एक वातावरण निर्मिती केली होती की राहुलजी आणि ते युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हे देशाची बदनामी करत आहे. तर देशाची बदनामी आम्ही नाही करत आहे, देशाची बदनामी हे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतात. एप्स्टीन फाईलमध्ये ज्या लोकांची नावं आली, स्पेशली याच्यात पंतप्रधानांचा पण उल्लेख आहे. मला काय वाटतं की त्यांना पदमुक्त करायला पाहिजे. नैतिकतेच्या आधारावर जोपर्यंत लोकशाही भारतात जिवंत होती तोपर्यंत नैतिकतेच्या आधारावर ज्यांच्यावरही आरोप झाला त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पूर्ण केस निष्पक्षपणे होऊ दिली. पण 2014 पासून भारतात लोकशाही वाचली नाही आहे, संविधानाला अनुसरून कोणतंही काम होत नाही आहे. तर आम्हाला नाही वाटत की पंतप्रधान एवढं मोठं पाऊल उचलतील आणि राजीनामा देतील. यांना एक दिवस लोक घरी पाठवतील आणि हळूहळू तो उद्रेक आता भारतात वाढत चाललेला आहे. तो पंतप्रधानच नाही आहे. आता मागणी काय तुमची? नरेंद्र मोदी यांनी पूर्ण जगासमोर येऊन सांगायला पाहिजे की मी डोनाल्ड ट्रम्पचा चेला आहे, डोनाल्ड ट्रम्पच्या बोलण्यावर मी नाचतो, डोनाल्ड ट्रम्प जसं म्हणेल मी तसं करतो. हे
काही काही गोष्टी एक्सेप्ट करायला पण खूप मोठी हिंमत लागते. ती हिंमत नरेंद्र मोदीमध्ये नाही आहे. जो ज्यांनी बायको एक्सेप्ट करायची हिंमत नाही केली तो डोनाल्ड ट्रम्पला माझा मित्र आहे म्हणून सांगायची हिंमत काय करत. माझं नाव अक्षय अरुण येटे. आम्ही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज इथे आंदोलन केलं.